राष्ट्रध्वजाला लहरण्याकरिता सन्माननीय आयुक्त महोदया यांना या ठिकाणी घेऊन येतील. त्यांच्या हस्ते आता लवकरच ध्वजारोहण होणार आहे. सन्मानानं त्यांना घेऊन यावे. कृपया ती प्रक्रिया एक साथ राष्ट्रगीत के साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे. सलामी दो. जय हिंद. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन. यानंतर राज्यगीत महाराष्ट्रगीत कॅसेटद्वारे सादर. महाराष्ट्र माझा, जनता महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, जनता महाराष्ट्र माझा. अस्मानाच्या सुलतानीला सभापती. दारिद्र्याच्या उन्हात शिजाला निघला त्याची झिजात. दिल्लीचे गीत महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. तरी सन्माननीय अतिथी महोदय, माननीय आयुक्त मॅडम यांना विनंती की त्यांनी इथे उपस्थित अग्निशमन दलाचे श्री कृपया उपस्थित राहावे. अभूतपूर्व असं कार्य करणारे पालवेजी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. अग्निशमन दलाचे फायरमन पदावर आरूढ असलेले सुरेश किसनराव पालवे जिल्हा शोध व बचाव पथकात 2025ला चिखलदरा या ठिकाणी अपघातामध्ये रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे. चांदूर बाजार परिसरात काही लोकांचा पुराणमध्ये जीवसुद्धा त्यांनी वाचविला आहे. अशीच पुनरावृत्ती त्यांनी धामणगावला सुद्धा केलेली आहे. आपल्या देशाचं हे अनमोल रत्न याचा सन्मान व्हावा या हेतूने आज या ठिकाणी सन्माननीय आयुक्त मॅडम आणि समस्त सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांच्या हस्ते त्यामध्ये डॉक्टर शिवाजी देशमुख सदस्य जैवविविधता व्यवस्थापन समिती मनपा तथा प्राध्यापक विदर्भ विज्ञान महाविद्यालय अमरावती हे ज्युरी मेंबर होते. यांचं स्वागत. त्यानंतर डॉक्टर उज्ज्वला देशमुख प्राध्यापिका विदर्भ विज्ञान. सन्माननीय माजी महापौर विलासभाऊ इंगोले,
ह्या ज्युरी मेंबरचा सुद्धा सन्मान वाढवतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच माजी महापौर सन्माननीय संजयजी नरवणे सर हे सुद्धा परीक्षकांचा हौसला बुलंद करतील अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर संगीता इंगोले पर्यावरण विभाग प्रमुख श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांचा सुद्धा ह्या ठिकाणी सन्मान वानकडे साहेब, डॉक्टर कीर्तिध्वज गवई प्राध्यापक पर्यावरण विभाग श्री लवकरच गणेशोत्सव विजेत्या मंडळींची नावे या ठिकाणी मी सादर करतो। सोबत मंडळांची लोक जी आले असतील त्यांनी कृपया, पुरस्कार राशी आहे 21,000। मी या ठिकाणी समस्त मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान वाढवावा। एक मिनिट बघायचं भाऊ, माजी महापौर विलासभाऊ इंगोले तसेच संजीवभाऊ नरवणे या ठिकाणी उपस्थित आहेत। मिलिंदजी बांबल सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। माजी सभापती सन्माननीय संजूभाऊ शिरवाते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज सन्मान करावा। सर्व सन्माननीय नगरसेवकांना विनंती की त्यांनी सुद्धा त्यांचा सन्मान वाढवावा, त्यांना पुरस्कृत करावे। सर्व दिसले पाहिजे। समस्त नवनिर्वाचित नगरसेवक परवाने हैं, वतन एक ऐसी शम्मा है जिसके हम परवाने हैं, वतन पर मर मिटने के लिए हम भी दीवाने हैं। यानंतर सन्माननीय आयुक्त महोदया आजच्या पर्वावर म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या एक मिनिट घेऊन समस्त सन्माननीय मंडळींचं या ठिकाणी टाळ्यांनी एकदा जोरदार स्वागत करूया। या मॅडम समोर या, समोर मंडळाच्या कार्यकर्ता मॅडम तो हॅट्रिक झालेली आपली अरे ते तोंड शाळेने दिसत खाली करा, खाली करा, खाली करा, खाली करा, खाली बस बस ठीक आहे, ठीक आहे। एका साईडनं पकडून घ्या, एक मिनिट समोर बघा सर्व। आदर्श दिला, आपल्या कार्याचा विकासाचा नवा आदर्श दिला। धन्यवाद मॅडम। मी सन्माननीय मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी ह्या ठिकाणी सदिच्छा भेट द्यावी, सर्व मान्यवरांना हस्तांदोलन करावं। संजय नरवणे माजी महापौर सन्माननीय अमरावती महानगरपालिकाचे नवचयनित नगरसेवक, इथे उपस्थित अमरावती महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी आणि माझ्या प्रिय अमरावतीकर नागरिकांनो, आज आपले भारतच्या 70वा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्याप्रमाणे मी सर्वांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देते। आपला आजच्या दिवशी भारतचे जे संविधान याचा एक खूप मोठा दिवस आहे। आपल्या संविधानमध्ये आम्हाला फक्त हक्क नाही भेटले आहे, आम्हाला काही जबाबदारी पण भेटली आहे। आणि आजचे दिवस सर्व नागरिक जे आपले भारतवर्षाचे नागरिक आहे, सगळ्या नागरिकाने आपला कर्तव्य का पद्धतीने पार पडलं आहे याच्या एक प्रकाराच्या
आपला पुढच्या वाटचालीचा काय संकल्प आहे आणि आतापर्यंत आपण काय केलं आहे. आपल्या देशाच्या सध्या जे ग्रोथ ट्रॅजेक्टरी आहे, जे ग्रोथ पॅथ आहे, हे खूप विश्वात सर्वात हाय पॅथवर दिसते. आणि आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्य विशेषतः याचं जे ग्रोथ पाथ आहे ते पूर्ण देशप्रमाणे सर्वात हाय ट्रॅजेक्टरी पाथवर दिसते. म्हणून महाराष्ट्र राज्याचे विभागीय हेडक्वार्टरची जे ही राजधानी बोलू शकते अमरावती, विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावती, असं जे शहर आहे याची पण ग्रोथ ट्रॅजेक्टरी आणि ग्रोथ पाथ त्याच पद्धतीने होणे पाहिजे, असा एक संकल्प अमरावती महानगरपालिकाचा आहे. कारण आमचा देश काय आहे, आमच्या देशचे सगळे गाव आणि शहर हे मिळून आमचा देश असे झाला. आणि आमच्या देशचा विकास तेव्हाच होणार आहे जेव्हा सगळे गाव, छोटे छोटे गाव असो, शहर असो, सगळे नागरिकांचा समावेश असो आणि जर यांचा प्रॉपर विकास झाला तेव्हा आमच्या देशाचा विकास होणे आहे. मागील वर्ष जे आहे ते अमरावती शहरासाठी एक निर्णायक कृती आणि प्रत्यक्ष बदलाचे वर्ष ठरले आहे. कारण मागचे वर्ष आपण अमृत अंबानगरी, स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट असा एक स्लोगन तयार करून त्या अंतर्गत भरपूर उपक्रम आपण घेतले आहे. ही जे सर्वसमावेशक विकास मोहीम आपण सुरू केली, अमृत अंबानगरी, स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट, यामध्ये आपण काय काय केलं मी आपल्याला सांगून इच्छिते. सर्वप्रथम स्वच्छ अमरावती. सर्वांना माहिती आहे अमरावती शहरमध्ये स्वच्छताचा विषय सर्वात जास्त मोठा आहे, प्रत्येक नागरिकासाठी मोठा आहे. त्यामुळे आपण स्वच्छतेच्या दृष्टीने भरपूर यामध्ये प्रयास केले आहे. आपलं सर्वप्रथम शहरमध्ये वर्ष 2025मध्ये शहरमध्ये कॉम्पॅक्टर झालेले आहे, जेणेकरून शहरचे जे कचरा आहे ते रोडवर न टाकता सध्या कॉम्पॅक्टर्समध्ये टाकला जात आहे, जेणेकरून रोडवर असणारा जे कचरा आहे ते आता कमी झाला आहे आणि थेट ते कचरा गाडी कॉम्पॅक्टर्समध्ये टाकून आपला कंपोस्ट डिपोपर्यंत घेऊन जात आहे. हे पूर्ण जे आपण केलं आहे यामध्ये शहरचे भरपूर असे जे ठिकाण ज्याला आपण गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट बोलू शकते, हे सगळे पॉईंट कमी करण्यात आलेले आहे. आणि ही जी आपली प्रोसेस आहे गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट, कंटेनर असलेले ठिकाण, हे सगळी आपली प्रक्रिया सुरू आहे. आणि मला असा पूर्ण विश्वास आहे की पुढच्या वर्ष म्हणजे या वर्ष आपला स्वच्छता जी मोहीम आहे ते आणखी आपण यावर जोर करून ही जे एक विषय आहे याचा काही तर आपण तोडगा काढू. त्याचसोबत आपण एक शहरामध्ये पहिल्यांदा RRR रियूज, रिड्यूस, रिसायकल असा केंद्र आपण सुरू केला मनपाची अंबिकानगर शाळा येथे. ही जे केंद्र आहे यामध्ये ज्या लोकांकडे एक्सेस आहे, जास्त आहे, ज्यांना समजत नाही काय करू आहे या सगळ्या गोष्टीच्या साहित्याच्या, आपल्या घरीमध्ये जे साहित्य आहे ते या सेंटरमध्ये देऊ शकते. आणि या सेंटरमधून जे शहराचे गरजू लोक आहे यांच्यापर्यंत ते सामान आपण पोहोचते. जसे आपण सगळं जे साहित्य द्यायचे आहे तर आपण यासाठी सेंटर सुरू केलं. त्याच्यानंतर स्वच्छ अमरावती अंतर्गत प्लास्टिक याचे विरुद्ध आपण मोहीम काढली आहे. सिंगल यूज प्लास्टिक प्रतिबंधक यामध्ये कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई सुरू राहणार आहे. या पद्धतीने स्वच्छतावर विशेष भार आहे. हॉटेल्स आणि जे हॉस्पिटल्स आहे यांच्यासोबत स्पेशल मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून शहरचे सगळे घटक आपले स्वच्छताचे मोहीममध्ये समावेश होऊ शकते. त्याच्यानंतर सुंदर अमरावती अंतर्गत सर्वप्रथम आपले शहराचे काही ब्युटिफिकेशन करण्यात आले आहे. शहरचे मुख्य ठिकाणला ब्युटिफिकेशन करण्यात आले आहे आणि पुढच्या वर्ष असं नियोजन आहे की जे आपला शहरचे एक्झिस्टिंग काही पॉईंट्स आहे सौंदर्यीकरण केलेले त्याची दुरुस्ती करणे, त्याला परत पुनर्जीवित करणे. त्याच्यानंतर आपण शहरमध्ये सगळं व्यवस्था करायला हॉकर झोन निर्मित करण्याची आपली प्रक्रिया सुरू आहे आणि ते लगेच होऊन जाईल, जेणेकरून शहरमध्ये कोणत्या झोनमध्ये हॉकिंग अलाउड आहे हे होणार आहे. शहरमध्ये काही रेड झोन निश्चित होणार आहे जिथे हॉकिंग अलाउड नाही होणार आहे वाहतूक कोंडीची दृष्टीने. असे करून शहरची रेग्युलरायझेशन करण्यात येणार आहे.
त्यासोबत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवमध्ये 700 से अधिक नागरिकांनी सहभाग घेऊन मातीचे गणपतीची मूर्ती तयार केली आणि त्याचबरोबर आपण जेवढे आपले विसर्जन झाले होते, गणेशोत्सव असो किंवा दुर्गा उत्सव असो, ही सगळे विसर्जन कोणतेही नॅचरल सोर्स ऑफ वॉटरमध्ये करण्यात आलं नाही आणि कृत्रिम तलावामध्ये प्रॉपर याच्या विसर्जन करण्यात आलेलं आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आपण अमरावती शहर, मला वाटते महाराष्ट्राचा पहिला असं शहर ठरला ज्याने एक सिटी बर्डची निवड केली आहे. अमरावतीकरांनी वोट केलं होता थेट आणि आपल्या सिटीच्या तांबट म्हणून बर्डची निवड झाली आहे. त्याचबरोबर आपण एकच ठिकाणला 30,000 ट्रीज प्लांट करून 30,000 ट्रीज प्लांट करून एकच ठिकाणला अर्बन फॉरेस्ट तयार केला आहे राहटगाव येथे आणि एकूण शहरमध्ये मागच्या वर्ष 50,000 जास्त आपण ट्रीज प्लांट केले आहे. त्याचबरोबर आपला जे प्लान असते, रोड्सचा प्लान असते, यामध्ये पण एक आपण प्रोव्हिजन टाकली आहे की रोड तयार करताना त्याच्या आजूबाजूला वृक्षरोपण त्याच रोडचे एस्टिमेटचा भाग असणे आवश्यक आहे. अशी आपली धोरण सुरू आहे. आणि शेवट स्मार्ट अमरावती अंतर्गत माननीय मुख्यमंत्री साहेबांचे 150 डेज प्रोग्राम, CM 150 डे प्रोग्राम ई गव्हर्नन्ससाठी हे पूर्ण राज्यभरात सुरू करण्यात आला होता. या उपक्रम अंतर्गत आपण अमरावती महानगरपालिकेमध्ये भरपूर कार्यक्रम घेतले आहे. सर्वप्रथम आपण आपले नागरिकांसाठी व्हॉट्सअप चॅटबॉट सुरू केलं आहे. या व्हॉट्सअप चॅटबॉटवर जाऊन सगळी समस्याच्या आपला काय पुढे करायच्या पूर्ण माहिती मिळत आहे. त्यासोबत आपण बहुत से ऐसे प्रोसेसेस जे ऑफलाईन होते, कागदपत्रे असलेले होते, ते ऑनलाईन करण्यात आले आहे. कामगार प्रमाणपत्र भेटण्याकरिता भरपूर लोकांना त्रास होता आणि भरपूर डॉक्युमेंटेशन होती. ही पूर्ण प्रक्रिया आपण ऑनलाईन केली आहे. कामगार पोर्टल तयार केला आहे. काही डिपार्टमेंटमध्ये सर्टिफिकेटची डुप्लिकेशन ही एक विषय होता, त्यामुळे आपण ब्लॉकचेन पद्धती तिथे लावली आहे आणि ही फायर NOC आणि आपले मार्केट विभागचे सर्टिफिकेटमध्ये आता ब्लॉकचेनची पद्धती आहे. म्हणून तुम्ही स्कॅन केलं तर तुम्ही चेक करू शकता तुमचा सर्टिफिकेट खरंच आहे, व्हॅलिड आहे. त्याच्यानंतर एक आणखी मी आपलं सांगून इच्छित आहे की आपण महानगरपालिका अमरावती पूर्ण राज्यभरात पहिली अशी महानगरपालिका ठरली आहे ज्याने कूल रूफ बायलॉज, थंडी छत उपनियम सुरू केले आहे. आपल्या शहरमध्ये विदर्भ मध्ये आपलं शहर आहे, इथे उन्हाळ्यात भरपूर जास्त टेम्परेचर वाढ होते आणि आपली अशी पॉलिसी आपण यामध्ये केली आहे की ज्या नवीन बांधकामची छतचे वर पांढरा पेंट किंवा सिमिलर टेक्नॉलॉजी ज्यातून टेम्परेचर कमी असते, ही आपण मॅन्डेटरी केला आहे नवीन बांधकाममध्ये. आणि जुन्या बांधकाममध्ये जर आपण असं काही घेतला, आपण आपली स्वतः जुन्या बांधकाममध्ये कूल रूफ पद्धती आपण आपले राबवली, तर त्याच्यासाठी एक नागरिक पोर्टल सुरू केलं आहे जिथे आपण आपला अर्ज भरू शकता आणि जर आपली कूल रूफ अशी भेटली तर आपला इन्सेंटिव्ह म्हणून कर सवलत भेटणार आहे 3 वर्षाकरिता. याने असा आपला एक संकल्प आहे की शहरमध्ये जेव्हा टेम्परेचर वाढ होते तेव्हा नागरिकाचा काय रोल आहे. नागरिकाने स्वतः आपल्या घरीला थंडी छत द्यायची आहे जेणेकरून तुमची एनर्जी जी आहे ते सेव्ह होणार आहे आणि टेम्परेचर कमी राहणार आहे आणि ज्याला आपण म्हणते अर्बन हीट आयलंड इफेक्ट ते कमी होणार आहे. यासोबत आपण इथे गार्डियन्स ऑफ गव्हर्नन्स मास्टर क्लास घेतली होती शहराच्या मुलाकरिता. UPSC MPSC मास्टर क्लास घेतली होती. शहरमध्ये हॅपी स्ट्रीट्स उपक्रम सुरू करण्यात आला ज्यामध्ये भरपूर नागरिकांनी याचा लाभ घेतला आणि आनंद घेतला. आणि क्लीन एअर क्वालिटी सर्वे 2025मध्ये अमरावती महानगरपालिका देशात सर्वप्रथम क्रमांक आम्हाला प्राप्त झालं आहे आणि यावर्षी पण हे पोझिशन कायम ठेवण्याकरिता आम्ही काम करणार आहोत. हे जे मी आपलं यश सांगितलं आहे हे केवळ प्रशासनाचं नाही परंतु प्रत्येक जागरूक नागरिकांचा सामूहिक यश आहे. आणि या प्रवासात आपले स्वच्छता कर्मचारी, महानगरपालिकाचे अधिकारी, अभियंते, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सर्व अमरावतीकर नागरिक
यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि असं सहकार्य यावर्षी पण भेटणार आहे असा मला विश्वास आहे. तर भारताचे प्रजासत्ताक दिवशी हीच संकल्पना आहे की अमरावतीला आपण आता यावेळी आपल्याकडे आम्ही फक्त प्रशासन नाही, आपल्याकडे नगरसेवक आहे, तर सगळे मिळून पुढे जाऊ आणि आपली अमरावती अंबानगरीला प्रत्येक पॅरामीटरवर पुढे घेऊन जाऊ, जेणेकरून अमरावती महाराष्ट्राची सुरुवातीपासून मोठं शहर ठरले आहे आणि त्याच पोझिशन कायम करू आणि प्रत्येक इंडिकेटरमध्ये अमरावतीच्या आपण बेटरमेंट करू.